कुंभ राशी तयार राहा. पुढील 5 महिन्यात घटना 10 धक्कादायक घटना घडणार. आज आपण अशा 10 चमत्कारिक भविष्यवाण्या जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या जीवनाला हादरवून टाकू शकतील आणि योग्य वेळी सावध राहिला तर तुमचं नशीब बदलू शकते. कुंभ राशी पुढील 5 महिने तुमच्यासाठी साधी नसणार आहेत. एकीकडे तुम्हाला भावनिक वादळाचा सामना करावा लागेल तर दुसरीकडे आयुष्यातील काही धक्कादायक सत्य तुमच्यासमोर उभे राहतील. काही गोष्टी अशा घडतील ज्या तुम्ही कधीही अपेक्षित केल्या नव्हत्या. जुने गुपित उघड होणे, जवळच्या व्यक्तींकडून विश्वासघात, करिअर किंवा आर्थिक क्षेत्रात अचानक बदल, आरोग्याच्या चाचण्या आणि आध्यात्मिक जागृतीचे क्षण. हा काळ तुम्हाला हादरवेल पण तुमच्या अंतर्गत शक्तीला पुन्हा जागवेल. या घटनांमधून काही तुमची परीक्षा घेतली तर काही तुम्हाला एका नवीन दिशेकडे नेतील. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, ते तुमचं नशीब बदलू शकते. कुंभ राशी पुढील 5 महिन्यात 10 धक्कादायक भविष्यवाण्या जे ऐकून तुम्ही सावध राहा. कुंभ राशी ही अशी राशी आहे जी राशीचक्रातील सर्वात गूढ, भावनिक आणि अंतरप्रेरणा शक्तीने भरलेली रास मानली जाते. या राशीच्या लोकांच्या जीवनात साधेपणापेक्षा नाट्यमय घटना, तीव्र भावनिक अनुभव आणि अचानक घडणारे बदल जास्त असतात. जे जन्मतः रहस्यप्रिय, आत्मविश्वास आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असते. पण नियतीचा खेळ कधीकधी त्यांच्या हातातील सर्व काही बदलून टाकते. कुंभ राशींच्या जीवनात नियती नेहमीच 2 टप्प्यात काम करते. आधी तुम्हाला खाली खेचतात, मग अचानक एका उंच शिखरावर नेऊन ठेवते. ही 5 महिने त्याच प्रतिक्रियेचा एक भाग असतील. तुम्ही तयार आहात का 10 धक्कादायक भविष्यवाण्यांसाठी ज्या तुम्ही पुढील दिवस तुमच्यासोबत घडणार आहेत? त्यातील पहिली भविष्यवाणी, आर्थिक धक्का आणि नवीन संधी. अचानक मोठा खर्च किंवा गुंतवणुकीत तोटा होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय, कायदेशीर किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्या बचतीवर ताण आणू शकतात. पण या आर्थिक धक्क्यातून एक नवा मार्ग फुलेल. पैसा मिळेल. हा काय तुम्हाला पैशांचे व्यवस्थापन कसे करावे याचे खरे धडे शिकवेल. 2. प्रवासात धोका किंवा अडथळे. हा प्रवास करताना विशेष काळजी घ्या. अचानक फ्लाईट किंवा ट्रेन रद्द होणे, बॅग हरवणे किंवा अपघातासारख्या घटना घडू शकतील. अनावश्यक प्रवास टाळा आणि आवश्यक प्रवासासाठी पूर्ण तयारी करा. प्रवासात कागदपत्रे, पैसे आणि मौल्यवान वस्तूंची नीट काळजी घ्या. 3. आध्यात्मिक जागृतीची सुरुवात. जीवनातील आव्हाने तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवतील पण त्याच वेळी एक नवा आध्यात्मिक मार्ग दाखवतील. तुम्हाला अंतरिक्ष शांती मिळेल. तुम्ही स्वतःच्या भावनांवर अधिक नियंत्रण ठेवायला शिकाल आणि परिस्थितीचा खोल अर्थ समजून घ्याल. 4. मोठा जीवन बदल, नियतीची नवी दिशा. या 5 महिन्यांच्या अखेरीस असा एक प्रसंग घडेल जो तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलून टाकेल. कदाचित एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येईल किंवा जाईल. नोकरी किंवा शहर बदल होईल किंवा तुम्ही एखादा मोठा निर्णय घ्याल. हा बदल सुरुवातीला धक्का देईल पण भविष्यात तुम्हाला जाणवेल की हा तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट होता. 5. करिअरमध्ये अचानक बदल. नोकरी किंवा व्यावसायिक क्षेत्रात काहीतरी अनपेक्षित घडू शकते. अचानक प्रोजेक्ट रद्द होणे, जबाबदाऱ्या बदलणे किंवा वरिष्ठांकडून दडपण वाढणे शक्य आहे. काहींसाठी ही नोकरी बदलण्याची किंवा स्वतंत्र काम सुरू करण्याची वेळ असेल. सुरुवातीला अस्वस्थता वाटेल पण हा बदल दीर्घकाळासाठी तुमच्यासाठी कायदेशीर ठरेल. 6. आरोग्याची गंभीर काळजी. मानसिक तणाव, थकवा आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याशी संबंधित समस्या वाढू शकतात. डोकेदुखी, पोटाचे त्रास, रक्तदाबातील चढ-उतार किंवा झोपेचा अभाव ही काही संभाव्य समस्या आहे. जुने आजार पुन्हा डोकावू शकतात. यावर उपाय म्हणून ध्यान, हलका व्यायाम आणि संतुलित आहार महत्त्वाचा ठरेल. 7. जुने रहस्य उघड होणार. पुढील काही महिन्यात तुमच्या आयुष्यातील अशी एखादी गोष्ट जी तुम्ही अनेक वर्ष मनात लपवून ठेवली आहे अचानक उघडकीस येऊ शकते. ही गुपित, वैयक्तिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक स्वरूपाची असू शकते. कदाचित एखादी जुनी चूक, अपूर्ण व्यवहार किंवा न बोललेले सत्य लोकांपर्यंत पोहोचेल. याचा परिणाम तुमच्या प्रतिमेवर, नात्यावर आणि मनशांतीवर होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, सत्य बाहेर येणे हे कधीकधी नव्या सुरुवातीसाठी आवश्यक असते. 8. नातेसंबंधात मोठी उलथापालथ. कुंभ राशींच्या लोकांचे नात्यांप्रती प्रेम तीव्र असते पण पुढील काही महिन्यात भावनिक अस्थिरता वाढेल. ज्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला आहे त्यांच्याकडून अनपेक्षित प्रतिक्रिया मिळू शकते. प्रिय व्यक्तींचे वागणे अचानक बदलणे, दूर जाणे किंवा शंका निर्माण होणे यामुळे मानसिक ताण वाढेल. विवाहितांसाठी हा काळ कसोटीचा असेल तर अविवाहितांना नवीन पण गोंधळ निर्माण करणारे प्रस्ताव येऊ शकतात. 9. कौटुंबिक वादाचे सावट. घरातील सदस्यांमध्ये गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या संपत्तीच्या, जबाबदारीचे किंवा जुन्या निर्णयाच्या मुद्द्यांवर तणाव निर्माण होऊ शकतो.
कुंभ राशींचे लोक भावना तीव्रपणे व्यक्त करतात, त्यामुळे वाद वाढू शकतो. संयम ठेवा, कारण चुकीच्या प्रतिक्रियेमुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. 10. जुने शत्रू सक्रिय होणार. पूर्वीचे विरोधक, ईर्ष्या बाळगणारे सहकारी किंवा स्पर्धक पुन्हा तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील किंवा तुमची प्रतिमा खराब करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. पण तुम्ही शांत आणि बुद्धिमान पद्धतीने प्रतिसाद दिल्यास त्यांचे डाव निष्फळ ठरतील. कुंभ राशींच्या जीवनात पुढील 5 महिने म्हणजे मोठा वळणबिंदू असणार आहे. हा काळ तुमच्यासाठी फक्त परीक्षा नसून तुमच्या आत्म्याला आणि व्यक्तिमत्वाला एक नवीन पातळीवर नेणार असेल. होय, तुम्हाला काही घटनांनी हादरवून टाकेल. काही माणसे तुमच्यापासून दूर जातील, काही सत्य हृदयात वेदना निर्माण करतील. पण याच प्रसंगातून तुम्ही तुमची खरी ताकद ओळखाल. तुम्हाला कदाचित वाटेल की नियती तुम्हाला तोडत आहे, पण प्रत्यक्षात ती तुम्हाला घडवत आहे. जसे पाऊस पडल्यावर जमिनीची माती नव्याने सुगंध देते, तशीच ही आव्हाने तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि प्रेरणा आणतील. तुमची अंतर्गत शक्ती, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची गूढवृत्ती तुम्हाला पुन्हा उभी राहण्याची क्षमता देतील. लक्षात ठेवा, कुंभ राशींच्या लोकांसाठी प्रत्येक समाप्ती ही एका नव्या सुरुवातीची घोषणा असते. त्यामुळे हा काळ संपल्यानंतर तुमच्या जीवनात असे दरवाजे उघडतील जे तुम्हाला आज अशक्य वाटतील. ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी एक मोठी योजना आखली आहे आणि ही धक्कादायक 5 महिन्यांची यात्रा ही त्या योजनेचा पहिला टप्पा असेल. सहज ग्रह संयम ठेवा आणि विश्वास ठेवा, कारण तुम्हाला जे गमवावे लागले त्यापेक्षा खूप मोठे तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी शुभ उपाय पहा. दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होईल, नकारात्मक ऊर्जा दूर करेल. आणि हनुमानजींची उपासना. मंगळवारच्या दिवशी हनुमानजींच्या मंदिरात लाल फूल, गूळ आणि चणे अर्पण करा. यामुळे शत्रूचा प्रभाव कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. किंवा कपडे दान करा. यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे कमी होतील. मसूर डाळीचा उपाय. दर मंगळवारी 1 मूठभर लाल मसूर डाळ वाहत्या पाण्यात सोडा. हा उपाय मंगळदोष, शांती आणि नातेसंबंधातील कटुता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. ध्यान आणि प्राणायाम. दररोज 15 मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करा. यामुळे तुमचे मन स्थिर करेल, निर्णय क्षमता वाढेल आणि आध्यात्मिक उन्नतीस मदत करेल. विशेष काळजी. बोलण्याआधी विचार करा. पुढील काही महिने तुमच्या बोलण्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता जास्त आहे. कोणत्याही वादात अतिरेक शब्द वापरू नका. तुमच्या प्रत्येक वाक्याचा परिणाम नातेसंबंधावर होऊ शकतो. आणि आहार संतुलित ठेवा. लहान त्रासांकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते मोठे होऊ शकतात. विश्वास फक्त योग्य ठिकाणी ठेवा. पुढे काळात काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतील, त्यामुळे कोणाशीही वैयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी 2दा विचार करा. कुटुंबातील वाद टाळा. वाद वाढवणारे विषय, जुने मुद्दे किंवा आरोप प्रत्यारोप टाळणे. ऐकण्याची कला आत्मसात करा, कारण शांततेने परिस्थिती हाताळण्यास बरेच वाद थांबवून कुंभ राशींच्या मित्रांनो, पुढील 5 महिने तुमच्या आयुष्यात नवे वळण घेऊन येणार आहे. या धक्कादायक भविष्यवाणी फक्त इशारा नाही तर संधी आहे. त्यांना ओळखा, त्यातून शिकून घ्या आणि योग्य पावले उचला. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नशिबावर विश्वास ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.